गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूनम कुमार शॉ यांना पाकिस्तानने परत पाठवलंय। तब्बल 21 दिवसांनी ते आपल्या मायदेशी परतले आहेत। या 21 दिवसात त्यांना पाकिस्तानात त्रासदायक आणि भयानक दिवस काढावे लागले। पूनम कुमार शॉ यांच्यासोबत पाकिस्तानच्या कस्टडीत नेमकं काय घडलं, त्यांच्यासोबत पाकिस्तानी सैन्याने नेमकं काय केलं, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। काही दिवसांपूर्वी पूनम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं। पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये त्यांनी त्रासदायक दिवस काढले। कस्टडीत त्यांना दात घासण्याची परवानगी नव्हती, पुरेशी झोप नव्हती। पीके शॉ यांचा तिथं शारीरिक छळ करण्यात आला नाही, परंतु मानसिक त्रास त्यांना देण्यात आला। पाकिस्तानच्या कस्टडीत घेतल्यानंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं। त्यापैकी पहिलं ठिकाण एअरबेस जवळचं होतं। तिथं त्यांना विमानांच्या उडण्याचा आवाज ऐकू येत होता, त्यावरून हा अंदाज वर्तवला जातोय। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जात होती। त्यांना तुरुंगाच्या कोठडीत ठेवण्यात आलेलं होतं। या दरम्यान भारतीय जवान पूनम कुमार शॉ यांना पाकिस्तानच्या कोठडीत शिवीगाळही करण्यात आली। सूत्रांच्या माहितीनुसार तिथं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना बीएसएफच्या तैनातीबद्दल प्रश्न विचारले। शॉ यांना अलीकडेच फिरोजपूरमध्ये बीएसएफच्या ॲडहॉक बटालियनमध्ये तैनात करण्यात आलं होतं। त्यामुळे तिथली माहिती जाणून घेण्याच्या अनुषंगाने त्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात होते। आयबीमध्ये तैनात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा शॉ यांना पाकिस्तानात प्रश्न विचारले गेले। पाकिस्तानने त्यांना 23 एप्रिल रोजी पकडलं होतं। नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिली जाते। शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी शॉ यांना फिरोजपूरमध्ये तैनात करण्यात आलेलं होतं। या झिरो लाईनवर फक्त खांब बसवण्यात आलेले होते। पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपण रेषा लावलेली नव्हती, त्यामुळे झिरो लाईन पार करून पीके शॉ उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले। मात्र ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती। तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले। त्यानंतर त्यांनी पीके शॉ यांना ताब्यात घेतलं। ही गोष्ट समजल्यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले। बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती, मात्र त्यावेळी शॉ यांची सुटका होऊ शकली नाही। त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर सुरू झालं। त्यामुळे पीके शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते। मात्र आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडलं आहे। बुधवारी सकाळी 10:30 वाजता अटारी बॉर्डरवरून पीके शॉ माघारी परतले आहेत। पूनम कुमार शॉ हे पश्चिम बंगालमधल्या हुगळीतले रहिवासी आहेत। गेल्या 17 वर्षांपासून ते बीएसएफमध्ये कार्यरत आहेत। पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेत तिच्या पतीची सुटका करण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती केली होती। त्यानंतर शॉ यांची पाकिस्तानातून सुटका झाली आहे। आता शत्रूच्या तावडीतून परतलेल्या सैनिकांचं पुढे काय होतं हेही समजून घेऊया। तर काही काळासाठी त्यांना ग्राउंडेड केलं जातं। अशा घटनेनंतर पाकिस्तानातून परतलेल्या कोणत्याही सैनिकाची नोकरी काढून घेतली जात नाही। मात्र काही दिवस त्याला इतर सैनिकांसोबत कोणत्याही ऑपरेशनसाठी पाठवलं जात नाही। हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी केलं जातं। एकदा ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बरे झाले की ते पूर्वीप्रमाणेच त्यांच्या कर्तव्यावर परत येऊ शकतात। परंतु शेजारच्या देशात अडकल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशी परतल्यावर ताबडतोब ड्युटीसाठी बोलावलं जात नाही। तर अशा पद्धतीने शॉ यांची पाकिस्तानातून सुटका झाली आहे। तुम्हाला या संपूर्ण घटनेविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।